फर्स्ट फिगर बद्दल बघतोय आपण. फर्स्ट टोटल पार्ट्स आहे मुलांनो यामध्ये 4. 1 2 3 4. आणि आपल्याला कलर केलेले शेडेड पार्टचं फ्रॅक्शन काढायचं आहे. तर टोटल पार्ट 4 आहे. शेड केलेले किती आहेत, कलर केलेले किती आहेत आरुष? 2 आउट ऑफ 4. फ्रॅक्शन मध्ये लिहिलं आपण याला 2/4. याचं जर सिम्प्लिफिकेशन केलं सिद्धी कोकाटे तर ते होतंय 1/2. बरोबर आहे का? मग पहिला जो फ्रॅक्शन आपल्याला दिसतोय शेडेड केलेला, याला 1/2 और 2/4 असं लिहिलं तरी चालतंय. सगळ्यांची उत्तर देऊ नका, आपण 1/1 घेऊ. सेकंड फिगर बद्दल सांगा बरं मला. सेकंड फिगर टोटल पार्ट्स आहे या फिगरचे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे सगळे इक्वल पार्ट आहेत. पूर्वीरात पार्ट्स कसे आहेत? इक्वल. सगळ्यांची मेजरमेंट आहे ती सगळी सेम आहे. आराध्या सांगोळे 9 पार्ट. कलर केलेले पार्ट फ्रॅक्शन मध्ये लिहायचे आपल्याला. कलर्ड पार्ट टोटल पार्ट आहे 9, कलर केलेले आहेत 8. 8 आउट ऑफ 9. आरोही फ्रॅक्शन मध्ये असं लिहिलं आपण. 8 आउट ऑफ 9. 8/9. आणि नॉन कलरला कसं लिहिणार तुम्ही? नॉन कलरला तुम्ही फ्रॅक्शन मध्ये लिहिणार कसं? ज्यांना रंग दिलेला नाही ते फ्रॅक्शन कसं लिहिणार? 1/9. टोटल 9 आहे, त्यातला 1 पार्ट कलर केलेला नाही. 1/9. बघा 8/9 आणि 1/9 9/9 होतात. पूर्वीराग अक्षर समजतंय का? फोर्थ नंबरच्या फिगर मध्ये टोटल पार्ट किती आहेत? 1 2 3 4. तुम्हाला शोधायचं शेडेड. शेडेडचं फ्रॅक्शन काढायचंय तुम्हाला. कशाचं पारस? शेडेड पार्टचं. मग शेडेड तर 1 आहे, ओनली 1 पार्ट आउट ऑफ 4. याला लिहिणार तुम्ही 1/4. नॉन शेडेड फ्रॅक्शन कसं लिहिणार पूर्वीराग? सिम्पली नॉन शेडेड च सिम्प्लिफिकेशन कसं करणार किंवा फ्रॅक्शन कसं शोधणार? नॉन शेडेड आहे 3 पार्ट. 1 2 3. 3/4. पूर्वी आयुष यस. नंबरच्या फिगर मध्ये टोटल पार्ट्स आहे 12. त्यातले कलर केलेले आहेत 9. 9/12 कलर्ड. नॉन कलर्ड काय होतील? 3/12. टोटल पार्ट डिनॉमिनेटरच्या जागेवर लिहितात. सार्थक तोणे बरोबर. आर्यन भोसले टोटल पार्ट कुठे लिहितात? डिनॉमिनेटरच्या जागेवर. सांगा मला 7th नंबर. आपण हे 7th नंबरचं घेऊ. 10 पेन्सिल्स घेतल्या किती? 10. 10 आउट ऑफ 10. 10 ने 10 ला डिवाइड केलं, आन्सर आलं 1. याचा आन्सर 1 येतंय. वैभवी कांबळे, विराट गोरे. आन्सर काय येतंय? 1. ही एक फिगर आहे 10 नंबरची. या फिगरचे फक्त 2 पार्ट सेम बनवलेले. 2 पार्ट्स अँड दॅट्स आर सेम. किती पार्ट सेम आहे आराध्य वाळुंज? 2 पार्ट. आणि त्यातला सेम कलर कोणता केलेला आहे? 1/2. 2 पार्ट त्यातून 1 पार्ट कलर केला. याला लिहिलं आपण सत्यम शिवम भामरे 1/2. दिस इज 1/2. 2 पार्ट केले, त्यातला 1 पार्ट घेतला 1. पण फ्रॅक्शनचे जे टोटल पार्ट आपण डिनॉमिनेटर मध्ये असतात
ते सगळे सेम असतात. डिनॉमिनेटर मध्ये कशा असतात? सेम असतात. फर्स्ट कंडिशन मध्ये नाहीये, रॉंग. आता सेकंड मला सांगा, सेकंड सेकंड फिगरचा जो फ्रॅक्शन आहे 1/4, तो रॉंग आहे की करेक्ट आहे? तो पण रॉंग आहे. आणि थर्ड फिगर जी दिसते आपल्याला 3/4, इट्स अल्सो रॉंग. सगळे पार्ट सेम लागतात आणि त्यातून घेतलेले पार्ट ते न्यूमिरेटर असतात, घेतलेले, आणि खाली असतात डिनॉमिनेटर. ओके. LCM. पटकन मिनिंग सांगा, ज्यांना माहिती त्यांनी मला मिनिंग सांगा याचं पटकन. स्वरांजली. लीस्ट कॉमन मल्टिपल. काय म्हणतोय आपण? एलसीएम, लिस्ट कॉमन मल्टिपल. मराठीमध्ये काय म्हणतात? लसावी. ल सा वी. लघुत्तम सामायिक विभाज्य. आता मल्टिपल सगळ्यांना माहिती, मल्टिपल कशाला म्हणतात? मल्टिपल कशाला माहितीये? मी एससीएफ नंतर सांगतो, एलसीएम समजून घ्या. मल्टिपल कशाला म्हणतात माहितीये? मल्टिपल म्हणजे पट, टाइम्स, टेबल. 4, 8, 12, 16, 20, 24 हे 4 चे मल्टिपल आहेत. आता आपण दोन मेथडने एलसीएम सोडवचा, अगोदर बेसिक मेथडने समजून घेऊया. 10 आणि 15 चे मल्टिपल्स आपल्याला एलसीएम काढायचा या मेथडने. मी सांगतो त्या मेथडने, मल्टिपल मेथडने काढूया. मल्टिपल मेथड. चला 10 चे मल्टिपल लिहा बरं. मल 10 चे मल्टिपल लिहा. 10 चे मल्टिपल कोणकोणते सांगा पटकन मला. 10च्या पटीतल्या संख्या कोणत्या? 10, 20, 30, 40, 50, 60 पर्यंत घेऊ आपण. गेस करायचा. प्रज्वल, मी सांगतो ते ऐका अगोदर. 15 चे मल्टिपल्स लिहा इथे. चला, 15, 30, 45, 60, 75 पर्यंत लिहिलं. ओके. दोघांमध्ये सेम असलेला स्मॉलेस्ट मल्टिपल कोणता? दोघांमध्ये पण आहे, सेम आहे, पण छोट्यातला छोटा कोणता? आता काही मुलं म्हणतील सर 60 आहे, पण 60 पेक्षा स्मॉल असलेले सेम आहेत 30. याला म्हणायचं 10 आणि 15चा लिस्ट कॉमन मल्टिपल आहे 15. आता एलसीएम काय असतो बघा. 10चा टेबल आणि 15चा टेबल, दोघांच्या टेबलमध्ये सेम असलेली स्मॉलेस्ट नंबर, दोघांच्या टेबलमध्ये सेम असलेले स्मॉलेस्ट नंबर, त्याला म्हणायचं एलसीएम. मग आता सेकंड मेथड बघा. 10 आणि 15चा एलसीएम या मेथडने काढायचा. मी जी सेकंड मेथड दाखवतोय ना, ती मेथड कायम यूज करायची, ऑलवेज. 10 आणि 15 कोणाच्या टेबलमध्ये? श्रेया प्रकाश साळवे. 5च्या टेबलमध्ये. चला, 5 ने 10 ला डिवाइड करा, 2. 5 ने 15 ला डिवाइड करा, 3. आता मला सांगा, 2 आणि 3 कोणत्या नंबरच्या टेबलमध्ये आहे का सत्यम बांबरे? नाहीये. 2 आणि 3 नाही, नो. एक सोडून. मग काय करायचं? अगोदर 2 ने 2 ला डिवाइड करा. 2 1 जार 2, 3 इकडे खाली घेतले. आता 3 ने 3 ला डिवाइड करायचं. 3 1 जार 3. आलेले जे नंबर्स आहे यांचं मल्टिप्लिकेशन करा. 5 इंटू 2 इंटू 3, हे आले 30. मी जी सेकंड मेथड काढली ना, ती एलसीएम एससीएफ काढायसाठी वापरायची, एलसीएम काढण्यासाठी.
कितीही नंबरचे एलसीएम आपल्याला पटकन काढता येतात मी दिलेल्या मेथडने. सेकंड मेथडने डायरेक्ट पण येत आहे, पण अगोदर बेसिक तर समजा. 15, 20 आणि 10 ला डिवाइड होणारा नंबर कोणता आहे कार्तिक शिंपी? राजवर्धन शिंदे मला सांगा. 5 ने 15 ला डिवाइड केलं, हे मिळाले 3. येस येस येस, बरोबर आहे. प्रज्ञेश शिंदे, विराट गोरे, बरोबर. उर्विराग. 5 ने 20 ला डिवाइड केलं, 4. 5 ने 10 ला डिवाइड केलं, 2. आता 3, 4, 2. श्रेयस चित्ते बरोबर, संस्कार मामणी बरोबर. या 3, 4 मध्ये 4 आणि 2 ला 2 ने डिवाइड करा. 2च्या टेबलमध्ये आहे. 2 ने 4 ला डिवाइड केलं, 2. 2 ने 2 ला डिवाइड केलं, 1. हा 3 ऍज इट इज ठेवला. आता 3, 2, 1 कोणाच्या टेबलमध्ये आहे का? नाही. मग 3 ने 3 ला डिवाइड करा. 3 1 3. 2 खाली घेतला. 2 1 याचं मल्टिप्लिकेशन करा. 5 × 2 × 3 × 2. 5 × 10 20 10. 10 × 3 30 30 × 2 60. येस, कृष्णा वायराळे आन्सर आलं याचं 60. तिघांना डिवाइड होणारा सेम नंबर घ्या आणि छोट्यातला छोटा घ्या वाटलं तर सुरुवातीला. मोठा घेतला तरी चालतोय. कशाने डिवाइड होतंय? 6 ने डिवाइड होते, चालेल. 6 ने 18 ला डिवाइड केलं, 3. 6 ने 24 ला डिवाइड केलं, 4. 6 ने 36 ला डिवाइड केलं, 6. आता मला सांगा धनश्री पूर्वीराज, 3 आणि 6 हे दोघे 3च्या टेबलमध्ये आहेत. मग 3 ने 3ला डिवाइड करा, 1. 4ला आहे तसं ठेवा. पुट इट ऍज इट इज. नंतर 3 ठेवा. 2 ने 4ला डिवाइड केलं, 2. 2 ने 2ला डिवाइड केलं, 1. आणि हा रिमेनिंग राहिलेला 2 आहे तसा घेतला. 2 1 2. करा याचं मल्टिप्लिकेशन. 6 × 3 × 2 × 2. 6 × 3 18. 18 × 2 36. 36 × 2 72. डिनॉमिनेटर सेम करावा लागेल कारण डिनॉमिनेटर डिफरंट आहे. स्वरूप 4 6 आणि 10 यांचा एलसीएम किती येतोय मला सांगा. आयुष, शंतनू, 4 6 10चा एलसीएम किती येईल? 2 ने 4ला डिवाइड केलं, 2. 2 ने 6ला डिवाइड केलं, 3. 2 ने 10ला डिवाइड केलं, 5. हे तिघे पण डिफरंट आहेत. 2 3 5 यांना ऍज इट इज घ्या. करा याचं मल्टिप्लिकेशन. 2 × 2 4. 4 × 3 12. 12 × 5 60. एलसीएम किती मिळाला? 60. अथर्व कोळेकर, एलसीएम जर 60 आहे तर डिनॉमिनेटर किती आहे सांगा बरं मला. एलसीएम जर 60 आहे तर डिनॉमिनेटर किती आहे? स्वयं शिंगण, व्हेरी गुड. स्वयं, मला नाही स्वयं. एलसीएम जर 60 आहे तर डिनॉमिनेटर 60 मुलांना. मग डिनॉमिनेटरला जर 60 करायचं, वन्य चौधरी, डिनॉमिनेटरला 60 करायचं तर 4ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? डिनॉमिनेटरला 60 करायचं म्हणजे 4ला 60 करायचं, 50 ने मल्टिप्लाय करा. म्हणून न्युमिरेटरला 15 ने मल्टिप्लाय करा. 6ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 60 होण्यासाठी? 10. 2ला 10 ने मल्टिप्लाय करा. 10ला 6 ने मल्टिप्लाय करावं लागेल 60 होण्यासाठी, म्हणून 3ला 6 नेच करायचं. आता सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम आला 60 आणि वरच्यांची ऍडिशन करायची आपल्याला 15 20 18.
किती झाले मोजा बरं. शांतनू नाटकर, व्हेरी गुड. तिघांची ऍडिशन करा. 53/60 हे आलं आपले आन्सर. प्रज्वल गडाख 53/60 येते.